आज आपली शेवटची भेट. माझा शब्द खरा करण्याची वेळ आलेली आहे. या दुनियेला शेवटचा दंडवत. कारण या जगानं मला फसवलंय. तुम्ही मला फसवलंय. तुम्ही साऱ्यांनी मिळून धर्माला फसवलंय. आता जगण्यात अर्थ नाहीये. हे बघा, उगाच असे अभद्र बोलू नका. अभद्र? तुम्ही कोणती भद्र कामे केलीत म्हणून असं बोलू नको. आज तुमचा अधर्म पूर्ण जिंकला. कारण गावातल्या 95% बायका शिक्षित झाल्या. सोन्याच्या लुगड्याच्या आशेने का होईना पण शिक्षित झाल्या. माझी किंमत शून्य हे सिद्ध झाले. आज बाईच्या हाताने पहिली अक्षर पाटीवर लिहिली जातील. त्याच वेळी इकडे मी देवाकडे जाऊन भांडेन आणि त्याला साकडे घालीन. या धर्मबुडव्या लोकांमुळे पृथ्वी भ्रष्ट झाली आहे. तेव्हा पृथ्वीवर प्रलय येऊ दे. आणि देवाच्या ऐवजी तुम्हाला देवी भेटली तर? आले का सगळे? हो. मुख्य म्हणजे रुक्मिणी वहिनींच्या शाळेतल्या सगळ्या मुली आल्या आहेत ना? हो. मुली. आज दसऱ्याचा दिवस. दरवर्षी आपण हा साजरा करतोच, पण आज केवळ दसरा नाहीये. आज आपल्या स्पर्धेची सांगताही आहे आणि निकाल पण. 3 महिन्यापूर्वी सगळ्यांनी केलेल्या पाककृतीचे तेव्हाच परीक्षण झालेले आहे. पण आज पदार्थांची नावे लिहायची आहेत आणि तो स्पर्धेचा महत्वाचा भाग आहे. तेव्हा करायची सुरुवात. करायची. 1 2 3 करा सुरुवात लिहायला. वेळ संपली. द्वारकाताई, पाट्या घ्या सगळ्यांच्या ताब्यात. अखेर तो क्षण आलेला आहे. स्पर्धेचा अंतिम निर्णय घेऊन झालेला आहे. विजेती कोण आहे ते नाव रुक्मिणी वहिनी जाहीर करतील. मैत्रिणींनो, आज दसरा, सीमोल्लंघनाचा दिवस आणि सरस्वती पूजनाचाही. आपण दोन्ही केले. धर्माच्या नावाखाली बायकांवर लादल्या गेलेल्या, बायकांना कमी लेखणाऱ्या आणि त्यांना माणूसही न मानणाऱ्या रूढींच्या सीमा ओलांडून आपण साऱ्यांनी मिळून सीमोल्लंघन केलंय.
आणि विजयादशमी ही साजरी केली आहे. विरोध करणाऱ्यांना कोणता खरा धर्म हे दाखवून दिलंय. एकमेकांचा सन्मान करणे, साऱ्यांच्या हितासाठी कामना करणं आणि गुण्या गोविंदांनी राहत प्रगती करणे, हाच खरा धर्म. द्वेष, तिरस्कार, अहंकार, अडेल तट्टूपणा यांना धर्मात जागा नाही. आपण ज्या नव्या परंपरा रुजवतो त्याही कालांतरानं जुन्या होतील. तेव्हा आपणही नव्याचे स्वागत करण्याइतकी लवचिकता दाखवायला हवी. माझ्या आयुष्यात हा दिवस उजाडण्यासाठी मला अनेक वर्ष वाट पाहावी लागली. विरोध सहन करावा लागला, पण मी हरले नाही, जिद्द सोडली नाही. अखेर सरस्वतीची पूजा माझ्या या साऱ्या सख्यांना घेऊन करणं हे स्वप्न पूर्ण झाले. तुम्ही साऱ्यांनी साथ दिलीत याबद्दल तुम्हा साऱ्यांचे आभार मानते, अगदी मनापासून. हात असेच हातात राहू द्या. आणि आता स्पर्धेचा निर्णय. लहान मुलांचं लक्षण काय तर खोडकरपणा, आनंदी स्वभाव, उत्साह आणि नव्या गोष्टीत रमणे. बरोबर? निर्णय सांगण्याऐवजी मी हे काय बोलतेय असं वाटतंय ना तुम्हा सगळ्यांना, पण मी निर्णयच सांगतेय. आज ही स्पर्धा अशाच खोडकर, आनंदी आणि नव्यात रमणाऱ्या मुलींनी जिंकली आहे. आपल्या शाळेतली सर्वात बडबडी पण नियमित गृहपाठ करणारी, शाळेला कधीही बुट्टी न मारणारी खोडकर मुलगी आहे. ही स्पर्धा जिंकली आहे वयानं सर्वात मोठ्या पण मनानं सर्वात तरुण मुलीने, अर्थात कावेरी साने हिने. खरंच 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 मी स्पर्धा जिंकली. कावेरी ताई या, तुमचे बक्षीस घ्या. वारकाताई या, कावेरी ताईंना हे बक्षीस द्या. कावेरी ताई, 2 शब्द बोला. हे फारच छान झाले हो. मला शक्य असते तर मी उड्या मारल्या असत्या. खूप आनंद झाला. खरं सांगू का, याचं पूर्ण श्रेय माझ्या पतीनं जाते. तेही पूर्वी विरोध करत होते, पण त्यांनी स्वतः जाणीवपूर्वक स्वतःमध्ये बदल घडवून आणला. तेव्हा त्यांचे आभार. आणि या माझ्या धाडसी सखीचे, रुक्मिणीचे सुद्धा आभार. आणि माझ्या एका चिमुकल्या मैत्रिणीचे, यशोदेचे सुद्धा आभार.
प्रथम तिनेच रागाला कुंपण घातले आणि मायेनं प्रेमाचे रोप लावले. सगुणा गाईला तिनंच सोडवले आणि 2 समाजाला प्रेमाच्या धाग्यात बांधले. तेव्हा माझे बक्षीस मी तिला देत आहे, माझ्या यशोदेला. आणि आपण सारे जण रुक्मिणी वहिनी म्हणाल्या तसं हातात हात घालून पुढे जाऊया. बरं, मी बापूंना भेटून येतो. काही वेडं वाकडं नको करायला त्यांनी. आलोच. नमस्कार करते. औक्षवंत हो. तुम्ही इथे बसलात होय आणि मी तुम्हाला बाहेर शोधत होतो. खरं म्हणजे खूपच घाबरलो होतो मी. आज स्वतःला संपवणार असं काही बाई बोलत होतात ना, म्हणून बघायला आलो की तुम्ही काही स्वतःचे बरे वाईट तर केले नाहीत ना. पण बापू, आपण हट्ट सोडायला हवा. मी सुलोचनेला शिकू देणार आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही यशोदेला घाबरवून ठेवले आहे की ती जर शिकली तर तुम्ही स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घ्याल म्हणून. नका असं करू. हट्ट सोडा, यशोदेला शिकू द्या. आणि मी आहे ना तुमच्या बरोबर. तुमच्या अभिमानाला कुठेही आस येणार नाही याची काळजी मी घेईन. मान्य ना बापू? बापू, 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 बापू काय केलं ते? संपवलं स्वतःचं आयुष्य. बापू, वाईट झाले रे नारायणा, वाईट झाले खरेच. पण कदाचित हे अटळ होते. या वयातही मोठे चैतन्य होते अंगी. पण आपली सारी शक्ती त्यांनी वाईट बाजूने वळवली. धर्माचा प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने विचार करण्याऐवजी त्या बेगडी, दांभिक आणि विध्वंसक प्रवृत्तीला जवळ केले. प्रगतीऐवजी अधोगतीकडे जाणारा रस्ता निवडला. आज बापू नव्हे रे नारायणा, तर एका वाईट प्रवृत्तीचा अंत झाला. बरे यशोदाबाई, एवढे मोठे बक्षीस मिळाले. आता तुमच्या मनातले सांगा बघू काही. आजोग आजोबांनी मला माझ्या मनातले सारे बोलायला सांगितले. पण मला सुधरतच नाहीये काय बोलू. कारण इतक्या गोष्टी नाचतात माझ्या मनात, सारेच सांगावेसे वाटते. पण माणसाला आपल्या मनातले सगळेच शब्दात मांडता येत नाही. जी आई म्हणायची,
आपण ओळखावे समोरच्याच्या मनात काय आहे ते. आज मला आईची खूप म्हणजे खूप आठवण येते. आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही, पण तरी ती ठाई ठाई दिसते मला. आणि मौज अशी की आणखी एक सुंदर गोष्ट लक्षात आली माझ्या. आई पण हे फक्त बाईतच नसते, तर ते पुरुषांच्या हृदयातही असते. आमच्या त्र्यंबक आजोबांच्या हृदयात आहे ते. म्हणूनच सोनपूर गावातल्या पाण्याच्या भयंकर स्थितीने त्यांच्या मनाला पाझर फुटला. आमच्या आहोंना वसुलीवरून ओरडणारे आजोबा तेव्हापासून बदललेत. ते बदललेत. माझी रुक्मिणी आजी म्हणते, माणसाने नेहमी शिकत राहावे, चांगले ते घ्यावे. हट्ट सोडून बदल करायला मोठेच धाडस लागते असे आजी म्हणते. हे धाडस आजोबांनी जेव्हा दाखवले तेव्हा त्यांच्या डोळ्यातला दरारा जाऊन खूप प्रेम आले. आणि आमचे जोग आजोबा ते आणि कावेरी आजी मुलात मूल होतात आणि सतत हसत राहतात. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाला ते आनंदी करतात. किती अवघड आहे ना हे. आमच्या आहोंना अंधाराची भीती वाटे, त्यांना सारे हसत. अधिक घाबरवत, मुद्दाम अंधारात कोंडण्याची शिक्षा करत. मुलांना जन्मभर अशी भीती घातली तर ते जन्मभर अशीच कुडणार नाहीत का? मोठी माणसे कावेरी आजी किंवा जोग आजोबांसारखी मुलांशी खेळता खेळता त्यांची सुखा सांगू लागली तर ते किती चटकन कळेल त्या मुलांना. हट्ट करू नका असे मोठी माणसे सांगतात आम्हाला, पण आमचे बापू, कधी कधी आप्पा, नाना अशी मोठी माणसे मात्र आपला हट्ट सोडत नाही. असे का? माझी आई रुक्मिणी आजी यांचे झाले तसे कितीतरी बायकांचे अशा हट्टामुळे मोठेच नुकसान होत असेल. पण या सगळ्यावर उपाय काय असेल ह्याचा मी विचार करते. पुन्हा मला आईचीच आठवण येते. नाना तिच्याशी चुकीचे वागले, परंतु तिने आपला प्रेम करण्याचा धर्म सोडला नाही. रुक्मिणी आजीला बापू वाईट साईड बोलले, तरी त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा केल्यावर त्यांच्यासाठी चार जास्तीचे घास राखून ठेवायला ती विसरली नाही कधी. आत्तेने मोडक्या तोडक्या इंग्रजीत धाडलेली चिठ्ठी आजीनी वाचली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इतके येत असून तिने कधी त्याचा बडेजाव मिरवला नव्हता की चुकीचे वर्तन केले नव्हते. योग्य वेळ येईपर्यंत तिने वाट पाहिली. आज तिच्या शाळेला काहींनी विरोध केला, पण बहुतेक बायकांनी पाठिंबा दिला. आणि या बक्षिसाच्या आशेने नाही, मला याचे कौतुक वाटते की रुक्मिणी आजीमुळे बायकांना त्यांचा मान मिळाला. आणि त्याच्यापेक्षा मोठा दाखला असूच शकत नाही. आई म्हणायची, प्रेम, माया, वात्सल्य ही आपली अनमोल वस्त्रे आहेत आणि विवेक, बुद्धी आणि मान हे आपले दुर्मिळ दागिने आहेत. या साऱ्याचा अर्थ मला हळूहळू कळतोय. पण माझी खात्री आहे, मला मुले होईपर्यंत तो नक्कीच कळेल. ही माझी आणि आपल्या माणसांची छान गोष्ट माझ्या मुलांना सांगायची.
साऱ्या जगाला सांगायची. मला नाही व्हायचंय. अशी ही माझ्या आईच्या बालपणीची गोष्ट. जगातलं कुठलंही मूल आई वडिलांच्या आणि समाजाच्या संस्कारांशिवाय सुदृढ नाही होऊ शकत. आई वडील आणि शिक्षक ही खूप मोठी जबाबदारी आहे उत्तम समाज घडवायला. आपल्या प्रत्येक वागण्याकडे मुलांचे लक्ष असते. अगदी सहज ते आपले अनुकरण करतात. उत्तम समाज घडवायचा असेल तर आधी उत्तम आई वडील आणि शिक्षक व्हायला हवे. देशाच्या सीमेवर जसे आपले सैनिक देशप्रेम व्यक्त करीत आहेत, तसेच उत्तम माणूस आणि समाज घडवण्यासाठी आपण आपल्या पाल्यांवर छान संस्कार करण्याचे देशप्रेम नक्कीच दाखवू शकतो. मी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक मी आपणापुढे ठेवत आहे. हा मंगलदीप तुम्ही आणि मी तेवत ठेवूया अखंड.